भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. श्री गुरु सारिखा सता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं. पूर्ण ब्रह्म परानंदं ईशम् आळंदीवल्लभं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक जाहलो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवघेर. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी या वारकरी संतांच्या. श्री गुरु सारिखा सता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सेवेला उपस्थित केलेला अभंग संत हृदय सम्राट, साधकांचे मायबाप, सकल संत कंठभूषण, अलंकापुरीचे राजे, विठोबाचा प्राणसखा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा असून, श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या द्वारा श्री गुरूंचं सामर्थ्य आणि गुरूंविषयी स्वतःला आलेला अनुभव व्यक्त करताना दिसून येतात. श्री गुरूंचं सामर्थ्य सांगणारं पहिलं चरण आहे, इतरांचा लेखा कोण करी. आणि श्री गुरूंविषयक स्वानुभव सांगणारं शेवटचं चरण आहे. आता उद्धरिलो गुरुकृपे
या 2 चरणामध्ये सिद्धांत आणि दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये दृष्टांत. विठ्ठल विठ्ठल वारकरी ज्ञान प्रसारक मंडळ आणि सर्वेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रातस्मरणीय सद्गुरू दत्तात्रेयजी महाराज महाजनी यांच्या करुणेनं प्रेरणेनं आणि आशीर्वादानं संपन्न होत असलेला हा त्रयोदश दिनी भक्ती उत्सव आणि या त्रयोदश दिनी भक्ती उत्सवामधील आजची पंचम दिवसाची शब्दपूजा तुम्हा सर्व भाविकांच्या आदेशावरून म्हणजे प्रेमास्पद माझे लहान गुरुबंधू तेजस्वी महाराज यांच्या निमंत्रणावरून ही शब्दपूजा माझ्या वाट्याला संप्राप्त झालेली आहे आणि आपल्या सर्वांना मिळून या अभंगाचं काहीसं चिंतन नियोजित वेळेपर्यंत करायचं आहे. पुढं बसलेल्या श्रोतृ सज्जनांना मी प्रस्तावनेच्या अगोदर 4 सूचना देणार आहे आणि नंतर मी माझ्या चिंतनाकडे प्रवृत्त होणार आहे. पहिली सूचना, सेवेतून कोणीही उठून जायचं नाही. असं बोलत चला बरं, आपण संवाद साधूया. सेवेतून कोणीही उठून जायचं. दुसरी सूचना, तुम्ही आपापसामध्ये एकमेकाशी 11 वाजून 10 मिनिटापर्यंत अजिबात बोलायचं नाही. तिसरी सूचना, कोणाचाही मोबाईल वाजू द्यायचा नाही. आणि शेवटची सूचना, सेवेमध्ये कोणीही अजिबात टाळी वाजवायची नाहीच. म्हणताय खुशाल बरोबर, असं करू नका बरं. कार्यक्रमाला लक्ष घालवणं सोपं आहे, पण कार्यक्रमात लक्ष देणं अवघड आहे. संतांनी सुरू केलेली कीर्तनं ही अनेकांनी एकत्र येऊन बसायची जत्रा नाही, ती 1.5 तास करावयाची संत विचाराची यात्रा आहे. आपल्याला ती घडली पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे, एकाग्र चित्तानं हे श्रवण करण्याचा प्रयत्न आपण करावा. विठ्ठल विठ्ठल. मनुष्याला स्वभावतः काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा घेऊनच जीव जन्माला आलेला आहे. मनुष्याला स्वभावतः, निसर्गतः, तत्वतः, वास्तवतः काही भूक आहे. इंद्रियाची भूक वेगळी आहे, पोटाची भूक वेगळी आहे आणि जीवात्म्याची भूक वेगळी आहे. माझा आवाज पोचतोय ना पाठीमागं?
इंद्रियांना पंचविषय पुरवावे लागतात. कारण इंद्रियाची भूकच पंचविषयाची. हे जे वाचतंय ते थोडंच कमी करायचं. इंद्रियांना पंचविषयाची भूक आहे. इंद्रिय स्वभावतः पंचविषयाकडे धाव घेतात. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये आपल्या पूर्वसुरींनं आपल्याला इंद्रियाचं बंधन सांगितलंय. इंद्रियाचं बंधन हे साधकाकरिता बंधन नाही, तर इंद्रियाचं बंधन हे साधकाचं इंधन आहे. हो, ते काय साधकाचं इंधन आहे. ज्याचं जीवन इंद्रियांच्या संयमात जातं त्याचं जीवन चंदन बनतं. आणि ज्याचं जीवन चंदन बनतं त्याच्या चरणावर समाजाचं वंदन असतं. कोणाच्याही चरणावर समाज वंदन करत नाही. म्हणून इंद्रियांचा संयम सांगितला. ज्या साधकाला याच देहामध्ये आपल्या आयुष्याचा उद्धार करायचा आहे त्या भाग्यवान साधकाला मी अतिशय नम्रतेनं विनयानं कलियुगाचे शुकाचार्य भागवत कथा प्रवक्ते डोंगरे महाराजांचं वचन आपल्यासमोर उद्धृत करून जातो. ते डोंगरे महाराज म्हणायचे, कलियुगामध्ये साधकानं 2 इंद्रियांवर लक्ष ठेवावं. 2 इंद्रियांवर लक्ष ठेवण्याकरिता साधक तत्पर पाहिजे, दक्ष पाहिजे. कोणत्या? तर कलियुगामध्ये सर्वात जास्त पाप 2च इंद्रिय करतील. त्यामध्ये पहिलं इंद्रिय आहे डोळा आणि दुसरं इंद्रिय जीभ. कलियुगात ज्या साधकाचा डोळा ताब्यात नाही त्याला पापापासून जगातली कोणती शक्ती वाचवू शकत नाही. अंतःकरणरूपी मंदिरामध्ये किंवा अंतःकरणरूपी मंदिराला उकिरडा बनवणारं गेट म्हणजे डोळा. अंतःकरणरूपी मंदिराला गटार बनवणारं प्रवेशद्वार म्हणजे डोळा. हो, डोळ्यावरचा संयम साधकाला जमला पाहिजे. डोळा पापाला आमंत्रण देतो. म्हणून काय तुकोबरांचे शब्द येतो प्रकाशजी महाराज, तुकाराम महाराज त्या डोळ्याला सांगतायत, हे डोळ्या तुझं एकच काम आहे, तू भगवंताचं मुख पाहण्यात व्यस्त राहा. डोळे तुम्ही घ्या रे सुख पाहावे टोबाचे मुख. 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 डोळे तुम्ही घ्या रे सुख पाहावे टोबाचे मुख.
केलेली ही आज्ञा आहे किंवा डोळ्यासाठी केलेली ही प्रार्थना आहे, आर्जव आहे, विनंती आहे. माझा मुद्दा चालू आहे. इंद्रियाची भूक वेगळी आणि पोटाची भूक वेगळी. सजन हो, गरज वेगळी आणि चटक वेगळी. हे पुढं बसलेले सगळ्यात बाळ आहे. तुझं काय रे नाव बाळा? हां तुझं अर्णव, बरोबर का? बोलते जे अर्णव पियुषांची. क्या बात है. आणि या माऊलींचं चैतन्य, चैतन्याची शोभा शोभतसे. क्या बात. चैतन्य महाराजांच्या दर्शनाच्या अगोदर चैतन्य अवतरले याने. हे चैतन्य आणि अर्णव. मी तुम्हाला 4 वाक्य सांगणार आहे आणि ही 4 वाक्य सेवा संपल्यानंतर विचारणार आहे. तेजस महाराज, अर्णवने माझी ही 4 वाक्य कीर्तन झाल्यानंतर जर मला आहे अशी सांगितली तर सेवा संपल्या संपल्या माझ्या चोपदारांच्याकडून अर्णवला 500 रुपये दक्षिणा. शब्दरा. क्या बात. पहिल्याच एवढा उदार चोपदार मला सापडलाय राव नाही. असू द्या, माझे मी देतो पण प्रेमाने बघा माझ्याकडे. क्या बात. अर्णव, घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं आणि कीर्तन संपेपर्यंतच माझ्या तोंडावर माझी योग्यता सांगता राहतो तुम्ही. नाही असं करू नका बरं. मी स्वल्पविराम दिलेला आहे, पूर्ण विरामाचं वाक्य आहे का? घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं, पण मरेपर्यंत आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकावं. क्या बात. त्यांचं ऐकण्यात जीवनाचा शेवटचा श्वास घेता आला पाहिजे. जीवन तृप्त बनतं, कृतकृत्य बनतं, शांत बनतं, समाधानी बनतं. माझा मुद्दा ऐका. पोटाची भूक वेगळी आणि इंद्रियांची भूक वेगळी. अवघं आयुष्य माणसं इंद्रियांना विषय पुरवण्यामध्ये घालवतात. केली आयुष्याची गाळणी विषयाचे चरवणी. विषयाचे चरवणे. गेली आयुष्याची गाळणी, गेली आयुष्याची गाळणी. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी. विषयाचे चरवणे गेली आयुष्याची गाळणी, गेली आयुष्याची गाळणी, गेली आयुष्याची गाळणी. आयुष्य केवळ विषय भोगण्यामध्येच अनेकांचं निघून जातं. सजन हो, पहिली गरज आहे जीवाला, पहिली भूक आहे, पहिली अपेक्षा आहे. गरज वेगळी आणि चटक वेगळी. तात्पुरती असते ती चटक आणि कायमची असते ती गरज.
भूक लागल्यानंतर जेवण करणं गरज आहे का चटक आहे? बोला की काय मत आहे अरणो? गरज आहे. आणि जेवण झाल्यानंतर काय आहे हे? मी बडीशेपचं बोलत होतो, तुम्ही दुसरीकडे गेला नाही का? याची काय आहे? चटक आहे. तहान लागल्यानंतर पाणी पिणं गरज आहे आणि भलतं सलतं पिण्याची चटक आहे. अंगावर कपडे घालण्याची गरज आहे आणि कपड्यावर अत्तर फवारण्याची चटक आहे. सर्वेश्वर मंदिरामध्ये भगवंताच्या दरबारात कीर्तनाला येण्याची गरज आहे आणि आपल्याच घरी मोबाईलवर चॅटिंग करण्याची, तुमचं तुम्ही बोला की राव नाही का, हे सुद्धा मला बोलायला होता का नाही? गरज वेगळी आणि चटक वेगळी. जीवाची पहिली गरज आहे ती म्हणजे ज्ञानाची. महाराजजी, ज्याला काहीच कळत नाही, ऐका ऐका, ज्याला काहीच कळत नाही त्याला सुद्धा तुला काय कळत नाही असं म्हटलेलं आवडत नाही. आवडत नाही. म्हणजेच जीवाला ज्ञानाची गरज आहे, ज्ञानाची भूक आहे. दुसरी भूक आहे ती म्हणजे अमरत्वाची. चला, ज्ञानेश्वरीमध्ये न मरणे निर्विवाद जगा पढी, जगस्पुरे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पढी. आणि जीवाची तिसरी भूक आहे ती म्हणजे या जगात कोणालाच दुःख नकोय. ओम ओली, काय नाव तुमचं? विराज. कितवीला आहे तुम्ही? 5वीला. सोबदर मला इकडची एक लेकरू उभं आहे. काय नाव तुमचं? विठ्ठल. प्रत्यक्षात विठ्ठलच उभा आहे नाही का आज नाही? विठ्ठल, तुम्ही कितवीला आहे? 6वीला. विठ्ठल आणि विराज, तुम्ही कीर्तनात टाळ घेऊन उभा आहे. सुखाकरिता का दुःखाकरिता? सुखाकरिता. अर्ण तू टाळ घेऊन पुढे येऊन बसलेला आहे. सुखाकरिता का दुःखाकरिता? सुखाकरिता. त्यांच्याकडे आम्ही लक्ष दिलं की ते बोराडाकडे बघायला लागलेत नाही का? ते आमच्याकडे लक्षच देणं झालेत नाही का? टाळ घेऊन उभा आहे. आर्णव पुढं बसलेलं आहे आणि विराज विठ्ठल कीर्तनात टाळ घेऊन उभे आहेत. वडीलधारे चोपदार कीर्तनात आहेत या वयात. सुखाकरिता का दुःखाकरिता? सुखाकरिता. तुम्ही सगळेजण सुखाकरिता आलेला आहात आणि मी पंढरपुरावरून आलो, मला काय एकट्याला दुःख हवंय का? प्रत्येकाला सुखाची भूक आहे. प्रस्तावना संपवतो. दुःख नकोय, सुख हवंय. अज्ञान नकोय, ज्ञान हवंय. मृत्यू नकोय, अमृत हवंय. ऐका, या तीनही गोष्टी ज्या तत्वात प्राप्त होतात त्या तत्वाला परमात्मा म्हटलं जातं. त्याच तत्वाला वेदांतामध्ये सच्चिदानंद म्हटलं जातं आणि त्याच तत्वाला भक्तीमध्ये विठ्ठल म्हटलं जातं. ते नेविन जी
तीनही तत्वांच्या प्राप्तीकरिता जीवाला जे प्राप्त करावं लागतं त्या तत्वालाच देव म्हटलं जातं. सज्जन हो, आणि मग त्या प्रभूच्या प्राप्तीकरिता आपल्यावर काही कृपांची गरज आहे. संसारामध्ये काही गोष्टी प्रयत्नानं मिळतात आणि काही गोष्टी कृपेनं मिळत असतात. पहिली कृपा आहे त्याला शास्त्रामध्ये म्हटलेले आत्मकृपा. मराठी भाषेमध्ये अगदी बोलायचं म्हटलं तर स्वतःची स्वतःवर झालेली कृपा म्हणजे आत्मकृपा. हो, श्रीमद भगवद्गीतेमध्ये या आत्मकृपेचं वर्णन केलेलं आहे. जगामध्ये करोडो लोक आहेत, त्यातील लाखो लोक परमार्थात येतात. परमार्थात प्रवेश केलेल्या लाखो लोकांमध्ये हजारो लोक साधनेकडे प्रवृत्त होतात. साधनेकडे प्रवृत्त झालेल्या हजारो लोकांमध्ये 100 लोकांची साधना सुरू होते आणि सुरू झालेल्या 100 लोकांच्या साधनेमध्ये एखादा साक्षात्कारापर्यंत जाऊन पोहोचतो. अवघड आहे सगळं. कश्चिद यतती सिद्धये, श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्याय. मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये, तरी आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपायला निगे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. एखादा साक्षात्कारापर्यंत पोहोचतो, योगामध्ये एखादा समाधीपर्यंत पोहोचतो, वारकऱ्यामध्ये एखादा भजनानंदामध्ये स्वतःला समर्पित करतो. वरचे टप्पे अवघड जातात, वरच्या पायऱ्या चढायला अवघड जातं. का अवघड जातं? एकच कारण आहे, स्वतःची स्वतःवर कृपा नाही. स्वतःची स्वतःवर काय व्हावी लागते? कृपा व्हावी लागते. 2007 महाराजजी जोग महाराज संस्था माझी सुटली. त्या 2007 सुटलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही 75 जण होतो, थोडे नव्हतो. 75 विद्यार्थ्यांचा पाठ. त्यामध्ये अवघ्या महाराष्ट्रामध्ये आता मी शोधतोय माझे गुरुबंधू, फक्त 4 जणांचे नंबर मला सापडले. बाकीचे परमार्थात दिसत नाहीत. माझा मुद्दा आहे, स्वतःची स्वतःवर कृपा व्हावी लागते. आत्मकृपा. दुसरी कृपा आहे ग्रंथकृपा. दररोज सकाळी स्नान संध्या झाल्यानंतर वारकऱ्यानं दररोज नित्यनियम का करावा त्याचं कारण आहे. रोज गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय ग्रंथकृपा होत नाही. ग्रंथकृपा व्हावी असं वाटत असेल तर रोज गाथा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. यारनो, मी ज्यांच्याकडे शिकलो ना ते माझे गुरुजी बोलायचे बरं संस्थेमध्ये. ज्या घरात ज्ञानेश्वरी गाथा नाही त्या घराला घर मानायला मी तयार नाही. घरात ज्ञानेश्वरी गाथा असलीच पाहिजे. माझ्याशी बोला बरं. मग आमच्या संस्थेचे गुरुवर्य नतुसिंग महाराज राजपूत बाबा हे त्यांच्या विचारसागराच्या पाठामध्ये कधीतरी विनोदाने हे म्हणायचे, ज्या घरात आहे तुकाराम गाथा त्याच्या चरणावर ठेवावा माथा.
ज्या घरात नाही तुकाराम गाथा त्याला घालाव्या दोन. लाता हे तुमचं तुम्हीच म्हणा आता. क्या बात. घरात ज्ञानेश्वरी गाथा असलीच पाहिजे. एखादा टाळकरी चालू कीर्तनामध्ये प्रमाण देतो, ऐका, आणि चालू कीर्तनात प्रमाण दिल्यानंतर शेजारच्या टाळकऱ्याच्या लक्षात येतं, हे प्रमाण तर माझ्या पाठात होतं, मग योग्य प्रसंगाला का आठवलं नाही? उत्तर आहे ग्रंथकृपा नाही. हो, योग्य प्रसंगाला का आठवलं नाही? उत्तर काय? ग्रंथकृपा नाही. ग्रंथकृपेकरिता रोज वाचन करावं लागतं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची कृपा आहे भगवत कृपा, आणि प्राप्ताभंगाच्या दृष्टीनं महत्त्वाची कृपा आहे. त्या कृपेला म्हटलं जातं गुरुकृपा. विठ्ठल विठ्ठल. कोणाला म्हणावं गुरु? गुरूंचं लक्षण काय? सज्जन हो, ईश्वराचं गुप्त रूप म्हणजे गुरु. गुणांची रुजवात करतात त्यांना गुरु म्हणतात. अज्ञानाच्या अमावस्येतून ज्ञानाच्या पौर्णिमेकडे शिष्याला घेऊन जातात त्या चालत्या बोलत्या देवाला गुरु म्हणतात. ऐका, अज्ञानातून आश्चर्याकडे घेऊन जाणाऱ्या देवाला गुरु म्हणतात. आणि वेदनेतून वेदाकडे घेऊन जाणाऱ्या तत्वाला गुरु म्हणतात. वेदनेतून वेदाकडे आणि अज्ञानातून आश्चर्याकडे. रवींद्रनाथ टागोरांची व्याख्या बरं, ते काय म्हटलीत आहे का? भूतकाळाचा दुवा, महाराजजी, भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा, त्या तत्वाला गुरु म्हटलेले. भूतकाळाचा दुवा आशीर्वाद आणि भविष्यकाळासाठी दिवा. आणि शिष्याचं लहानपण काढून घेतो आणि स्वतःचं मोठेपण कुठल्याही मोबदल्या विना शिष्याला कायमचं देऊन टाकतो. त्या उदार माऊलीला गुरु म्हटलेले. जाता जाता तुम्हाला विचारतो, अर्णवच्या पाठीमागचा काय रे नाव बाळा तुझं? श्रवण. सनकादिक जान परमभक्त, श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकादिक जान परमभक्त. विठ्ठल विठ्ठल. श्रवण, आर्णव, विराज, विठ्ठल आणि चैतन्य. विठ्ठल विठ्ठल. शिष्याचं लहानपण काढून घेतात आणि स्वतःचं मोठेपण देऊन टाकतात. हो, माझ्या पुढं बसलेले माझ्या प्रिय बाळांना विचारतो मी सगळं, ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरूंचं नाव काय हो? बोला की इकडं. निवृत्तीनाथ. सांगितलंय बाळा, पण तू कॉपी केलेली आहे. कॉपी केली. कारण दीक्षित महाराज, मी मुलांच्यातच राहत असल्यामुळं कोणत्या मुलानं कॉपी केलेली मला चांगलं कळतं. क्या बात.
ऐका, माऊलींच्या गुरूंचं नाव आहे निवृत्तीनाथ. मला सांगा तुम्ही, ज्ञानेश्वर महाराजांचा जास्त परिचय समाजाला आहे का निवृत्तीनाथांचा? पटकन बोला, वेळ कमी आहे. माऊलींचा. माऊलींची आळंदी समाजाला जास्त प्रिय प्रसिद्ध आहे का निवृत्तीनाथांचं त्र्यंबकेश्वर आळंदी? माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं पारायण घरोघरी घडतंय का निवृत्तीनाथांच्या गाथ्याचं? ज्ञानेश्वरीचं. संतांचा जप करत असताना माऊलींचा जप अधिक का निवृत्तीनाथांचा? माऊलींचा. माऊलींच्या आळंदीमध्ये जास्त वारकरी शिकायला का निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकला आळंदीला? आणि शेवटची विचारतो, माऊलींच्या आषाढी वारीला जास्त गर्दी का निवृत्तीनाथांच्या दिंडीमध्ये जास्त गर्दी? माऊलींच्या पालखी सोहळ्याला जास्त गर्दी. आणि शेवटचं विचारतो, माऊलींच्या समाधी सोहळ्याला जास्त वारकरी जातात का निवृत्तीनाथांच्या? माऊलींच्या. हे काय आहे? निवृत्तीनाथांना माऊलींना दिलेलं स्वतःचं मोठेपण आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिसले संपूर्ण माझ्या हाती, दिसले संपूर्ण माझ्या हाती, दिसले संपूर्ण माझ्या देव म्हणे निवृत्ती निवृत्तीनाथांना माऊलींना परिपूर्ण देऊन टाकलं. महाराजजी, खरा गुरु शिष्याला देताना शिष्याचा अधिकार कळाला तर स्वतःला कोरं केल्याशिवाय राहत नाही. कोरं केल्याशिवाय राहत नाही. वारकरी संप्रदायाचे थोर अध्वर्यू वेदांत भास्कर रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी ते काय म्हणायचे आहे का? ते म्हणायचे, ज्ञान कळण्याकरिता बुद्धी लागते, ज्ञान पचण्याकरिता पुण्य लागतं, आणि ज्ञान जीवनात उतरण्याकरिता त्या त्या शिष्याचा अधिकार लागतो. हो, अन्यथा ज्ञान अंगावर उतल्याशिवाय राहत नाही. हो, ते उतत राहतं मग कुठल्या तरी रूपानं, कुठल्या तरी विकाराच्या रूपानं उतल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानासाचा सुद्धा एक अधिकारी पुरुष आहे, आणि तो एकदा का अधिकारी सापडला की शिष्य त्याला संपूर्ण दिल्याशिवाय राहत नाहीत. दिधले संपूर्ण माझे हाती. सज्जनांनो, माऊलींच्यावर निवृत्तीनाथांची कृपा आहे. काय माऊलींचं भाग्य बघा. माऊलींना गुरु शोधण्याकरिता घराच्या बाहेर पडावं लागलंच नाही. हो, माझा जन्म ज्या भागात झाला ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनात असे बोलायचे. बरं काय म्हणायचे? विराज ना, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे, समाजाला, राजेंद्र महाराज, समाजाला साधूच्या आश्रमातलं जेवण पचतं, पण ज्या समाजाला साधूच्या आश्रमातलं जेवण पचतं त्या समाजाला साधूच्या आश्रमातला बोध पचत नाही, याचं वाईट वाटतं. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, समाजाला साधूच्या आश्रमातला बोध सुद्धा पचला पाहिजे. म्हणून ऐका, संसारी माणसाजवळ क्रोध राहतो, वैज्ञानिकाजवळ शोध राहतो,
आणि संतांच्या जवळ बोध राहतो. संत महात्म्यांच्या जवळ बोध नांदतो. निवृत्तीनाथांना माऊलींना सगळं देऊन टाकावं वाटलं आणि निवृत्तीनाथांना दिलं सुद्धा. एक वाक्य बोलतो जे वर्तमानाच्या संदर्भात मी बोलतोय. महाराजजी, शिष्य मोठा होऊ लागल्यानंतर शिष्याचे पंख छाटणारे वर्तमान गुरु आणि शिष्य मोठा होऊ लागल्यानंतर दिवसेंदिवस आनंदाची वृद्धी पावणारे निवृत्तीनाथ. बस स्वतःजवळचं सगळं माऊलींना देऊन टाकलं आणि जे दिलं त्या स्वीकारलेल्या ज्ञानाचा, स्वीकारलेल्या कृपेचा, तृप्तीचा ढेकर म्हणजे आजच्या अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, 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 ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उतरेलो गुरुकृपे, आता उतरेलो गुरुकृपे, आता उतरेलो गुरुकृपे, आता उतरेलो गुरुकृपे. श्री गुरु सारिका असता पाटे राखा, श्री गुरु सारिका असता पाटे राखा, श्री गुरु सारिका असता पाटे राखा, श्री गुरु सारिका असता पाटे राखा. आता उद्धरीला गुरुकृपे, आता उद्धरीला गुरुकृपे, गुरु सारिका असता पाटे राखा, गुरु सारिका असता पाटे राखा, गुरु सारिका असता पाटे राखा, गुरु सारिका असता पाटे राखा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे
निवृत्तीनाथांच्या कृपेनं माझ्या जीवनामध्ये झालेलं अंतरंग परिवर्तन कोणतं आहे, तर त्या परिवर्तनाकरिता वापरलेला शब्द आहे, आता उद्धरिलो गुरुकृपे. सज्जन हो, दोन गोष्टी तेवढा माणसानं स्वतःच्या मनानं करायच्या नाहीत. ऐका बरं, बाकी काही गोष्टी मनानं केल्या तरी चालतील, पण दोन गोष्टी मनानं करू नका. एक, आजारी पडला तर औषध स्वतःच्या मनानं घेऊ नका. बरं, आणि परमार्थ तेवढा स्वतःच्या मनानं करू नका, तो गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच घडला पाहिजे. ऐका, चला एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये शांती ब्रह्मनाथ राया बोलतायत, प्रवृत्तीचं कार्य असू द्या नाही तर निवृत्तीचं कार्य असू द्या, म्हणजे प्रपंच असू द्या नाही तर परमार्थ असू द्या, दोहोकडे सुद्धा गुरुची गरज आहे. अवश्य पाहिजे आचार्या, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या, अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया, अपाया माझी पडी. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. हरिपाटी स्थिरावला तोची धन्य, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. म्हणून परमार्थ गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच घडला पाहिजे. गुरु शिष्याकरिता काही भूमिका वठवितात, त्या भूमिकांचं चिंतन आपल्यासमोर मांडून मला विरामाच्या दिशेनं हे चिंतन घेऊन जायचं आहे, अशीच एकाग्रता टिकवा. गुरूंची पहिली भूमिका आहे, गुरु शिष्याकरिता शिक्षक बनतात. महाराजजी, अधिकारी महाराज, नावच त्यांचं, आडनावच अधिकारी महाराज. लोक खूप भेटत आहेत पण अधिकारी कमी आहेत. विठ्ठल विठ्ठल. बरं, मी का उल्लेख करू नये? दीक्षित महाराज ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये माऊलींनंच यांच्या आडनावाचा उल्लेख केलेला आहे. हो, अध्यात्मशास्त्री ये, अंतरंगुची अधिकारी ये, परी लोक वाक चातुर्ये होईल सुखिया. अध्यात्मशास्त्रीय अंतरंगुची अधिकारी. अर्णव, गुरुला शिक्षक बनता आलं पाहिजे. इथं जर कोणी शिक्षक वृंद असतील तर मी त्यांची क्षमा मागतो आणि एक 2-4 वाक्य फक्त त्यांच्याकरिता बोलतो, जी माझ्या अभ्यासात माझ्या निदर्शनास आली. पहिलं वाक्य, प्रिय महाराजजी, शिक्षकाला बापाचा धाक आणि आईची हाक निर्माण करता आली पाहिजे. हो, शिक्षकाला पुढं बसलेला विद्यार्थ्यांचा वर्ग हाच स्वर्ग वाटला पाहिजे. हो, शिक्षक हा पेशा नाही, हा धंदा नाही. शिक्षक हा धर्म आहे, हे व्रत आहे, हे असीधारा व्रत आहे, हे समाजसेवेचं व्रत आहे, हे सरस्वतीच्या उपासनेचं व्रत आहे. हो, डॉक्टर दत्ता भोसले पंढरपूरचे शिक्षण तज्ज्ञ, ते काय बोललेत ऐका. ते म्हटले, ज्या शिक्षकाच्या मनात लक्ष्मीच्या पैशाचा खणखणाट वाजू लागलेला आहे, त्या शिक्षकाच्या मनात
सरस्वतीच्या विणेचा झंकार कधी उदयाला येणार नाही. शिक्षक सरस्वती पूजक शोभतो, शिक्षक लक्ष्मीचा उपासक शोभत नाही. मी लक्ष्मीचा विरोध करत नाही, फक्त माझा भाव लक्षात घ्या. शिक्षकाचा परिचय त्याच्या विषयानं व्हावा. शिक्षकाचा परिचय कधीच राजकीय पक्षानं होता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. ऐका, शिक्षकाला विद्यार्थ्याच्या मनातील पराभवाचं रूपांतर पराक्रमात, विकाराचं रूपांतर विचारात आणि तमाचं रूपांतर तेजात करता आलं पाहिजे, तरच तो शिक्षक आहे. पंते हाती धरिली पाटी अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी. पंचे हाती धरली पाटी, पंचे हाती धरली पाटी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. पंते हाती धरले पाटी, पंते हाती धरले पाटी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी. पंचे हाती धरली पाटी, पंचे हाती धरली पाटी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. ते हाती धरली तैसे संत जगी, तैसे संत जगी. पंते हाती धरिली पाटी. शिक्षकाला कोणत्या व्रतातून जावं लागतं म्हणून ऐका. गुरुला शिक्षक बनता आलं पाहिजे. श्रवणच्या शेजारी लाल स्वेटर घातलेला आहे तो. काय ना बाळा, आज सगळं समुद्रच माझ्या पुढे बसलेत राहू नाही का. दीक्षित महाराज, माणसाला एका समुद्राचं दर्शन होत नाही. माझ्यासमोर 2-2 समुद्र बसलेत नाही का. अर्णव म्हणजे समुद्र नाही का. अर्णव, श्रवण, विराज, विठ्ठल आणि चैतन्य. गुरुला दुसरी भूमिका वठवता आली पाहिजे. ती कोणती? गुरुला परीट बनता आलं पाहिजे. मी क्षमा मागतो, मी जातीवाचक शब्दाचा उल्लेख केलेला आहे, पण मला पुढं भाव वेगळा मांडायचा आहे. महाराजजी, गुरुला परीट बनता आलं पाहिजे म्हणजे काय तर माझा परीट बांधव मळलेली कपडे घेतो आणि धुवून स्वच्छ शुभ्र करून ज्याचे आहेत त्याला माघारी करतो. संपला दृष्टांत. भाव ऐका. गुरु शिष्याचं पापाच्या चिखलानं मळलेलं जीवन स्वीकारतो आणि पापानं मळलेलं शिष्याचं जीवन स्वीकारून
त्याला साधना देऊन ज्ञानाच्या जलानं शिष्याला स्वच्छ करतात, ज्ञान जलानं स्नान घालतात आणि पुन्हा समाजाच्या ताब्यात देऊन टाकतात. म्हणजे गुरु शिष्याकरिता परीट बनतात. चला ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्या सांगतो. गुरु वाक्ये मन धुतले, तैसे भ्रांतीपासून हिरतले. गुरु वाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोनिया. चला 18व्या अध्यायामध्ये. गुरु दाविल्या वाटा, येऊनी विवेक तीर्थ तटा. बुद्धीचा मळकटा धुविला जेनी. म्हणजे गुरु परीट बनतात. गुरूंची पुढची भूमिका आहे, गुरु कोंबडा बनतात, कोंबडा. महाराजजी पुढं बसलेले एखादा श्रोता, तज्ञ श्रोता म्हणाय बसलाय की सूळ महाराजांनी कीर्तनात कोंबडा कशाला आणलाय. पण तेजस महाराज, मी विनाकारण आणला नाही, मी जाणीवपूर्वक कोंबडा कीर्तनात आणलेले. ऐका, कोंबडा बनतात म्हणजे काय तर कोंबडा असा आहे ना की त्याला जागं करण्याकरिता अलाराम लावायची गरज नाही. तुम्ही कधी बघा, कोंबड्याला उठवण्याकरिता अलारामची गरज नाही. हा त्याचा पहिला गुण आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य, एकदा कोंबडा जागा झाला तर महाराज तो अवघ्या गावाला जाग केल्याशिवाय राहत नाही. गुरु स्वतःहून जाग होतात आणि सगळ्या समाजाला म्हणतात, व्हा उठा जागे रे आता, उठा जागे रे आता. स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा चरणी पंढरीनाथ. ठेवा चुकवी व्यथा जन्माचा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. उठा जागे भारे, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. उठा जागे रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. गुरु स्वतः जाग होतात आणि शिष्याला सुद्धा जाग करीतात. पुढची भूमिका आहे का, सगळ्या भूमिका आता सांगणं शक्य नाही वेळेअभावी. फक्त मला 2 भूमिका महत्त्वाच्या अभंगाच्या दृष्टीने मांडायच्यात. विराज, यामध्ये गुरूंची सगळ्यात मोठी भूमिका कोणती असेल तर गुरु ज्योतिषी बनतात. तो ज्योतिषी. शुक्रवारचे अभंग वाचले तर शुक्रवारच्या अभंगात जगात काय काय घडेल हे जे सांगितलं ना, ते गुरूंना सांगितलेलं ज्योतिष आहे. ज्योतिष ऐका, मी पंढरपूरला चातुर्मासमध्ये मुक्ताबाई मठामध्ये काही वर्ष ज्योतिषाचा अभ्यास केलेला आहे. आपलं आत्मप्रौढी म्हणून नाही, तर अतिशय विनयानं सांगतो, मला बऱ्यापैकी ज्योतिष कळतं. ज्या पुरुषाचे कान अतिशय लहान असतात, ऐका, उगा 4-5 वाक्य सांगून जातो. संपूर्ण ऐकायचं असेल तर कीर्तनानंतर नंबर घ्या. चला. ज्या पुरुषाचे कान अतिशय लहान आहेत तो पुरुष आतल्या गाठीचा असतो. त्याच्या मनात काय चाललंय शेजारी बसणाऱ्याला आयुष्यभर कधीच कळणार नाही. ऐका, ज्या पुरुषाचे कान मोठे आहेत
तो वृत्तीनं मनानं दिलदार असतो, तो जवळ संग्रह ठेवणार नाही. ज्याचं नाक मोठं आहे तो वैराग्यवान असतो. ज्याला बोलताना हात हलवून बोलायची सवय आहे तो बोल बच्चन असतो. लगेच माझ्याकडेच बघितलं पाहिजे असा काही नियम नाही. पुढची लक्षणं सांगायची थांबवतो महाराज मी आता. नाही, माझी लक्षणं लोक मलाच चेक करायला लागली नाही का नाही. जी स्त्री चालताना डावा पाय जमिनीला घासून टाकते ती स्त्री तापट असते, ती रागीट असते, तिला राग आवरता येत नाही, किती प्रयत्न करा. जी स्त्री उजवा पाय जास्त उचलून टाकते अशी स्त्री घरात आल्यानंतर तिच्या दवाखान्याच्या वाऱ्या कधी बंद होणार नाहीत. हो, तिला सारखं दवाखान्यात जावं लागणार. अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा छोटं असेल तर अशी स्त्री घरात आल्यानंतर घर कधीच एकत्र राहणार नाही. घरामध्ये भिंत बांधावीच लागणार. टाच आणि पंजा याच्यामधला भाग चालताना जमिनीला टेकत असेल तर अशी स्त्री घरात आल्यानंतर आयुष्यात कधीच पैशाला कमी पडणार नाही. ती घराची गृहलक्ष्मी ठरते. कृपा करून कीर्तनात कोणी एकमेकाचं पाय तपासू नका. माझी सेवा संपल्यानंतर वाटलं तर 10 मिनटं इथं जास्त वाढवून घ्या, पण आता माझा कीर्तनात वेळ घालवू नका. नाही का मी का बोललो. गुरु ज्योतिष सांगतात. शेवटचा मुद्दा चरणाच्या दृष्टीनं पुष्टी देणारा म्हणजे गुरु शिष्याकरिता भोपळा बनतात. भोपळा नाही पटणार. अर्णव, श्रवण, गुरु काय करतात शिष्याकरिता? भोपळा. भोपळा पाण्यात बुडत नाही. बघा बरं, भोपळा स्वतःहून पाण्यात बुडत नाही आणि भोपळ्याला जी पकडतात भोपळा त्याला पाण्यात बुडू देत नाही. देत नाही. संपला दृष्टांत. गुरु संसार सागरात बुडत नाहीत आणि जो शिष्य गुरूंच्या बोटाला पकडतो गुरु त्याला संसार सागरात बुडू देत नाहीत. चलाच नारद भक्ती सूत्रामध्ये स तरती 3 वेळा तरती शब्द आला बरं का. स लोकांस्तारयती, सतरती, सत्तरती, स लोकांस्तारयती. आता हा तरती शब्द कुठं आला? तरण कुठं आलं? चला ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात पुन्हा. मजरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. माऊलींचाच दुसरा एक अभंग आहे. माऊली बोलतायत, या संपूर्ण जगामध्ये मला सद्गुरूंशिवाय तारणारा दुसरा कोणी नाही. नसेची निष्टंकाण कोणी, सद्गुरू वाचोनी संसारी तारक. नसेची निष्टंकाण कोणी म्हणून बोलले. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. विठोबा रखुमाई, विठोबा Viఠोबा
आता उद्धरिलो गुरुकृपी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरिलो गुरुकृपी. असे श्रीगुरु, असे सद्गुरू जर शिष्याची पाठ राखण करणारे असतील, असे श्रीगुरु जर एखाद्या शिष्याच्या पाठीशी ठामपणे हिमालयासारखे उभे असतील, तर तो शिष्य किती समर्थशाली बनतो आणि तो शिष्य गुरूंविषयी काय बोलतो याचं दर्शन म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. श्री गुरु सारिखा असदा पाटीरा. मला वाटतं चरणाला समर्पक सेवा केली म्हणायला लागेल त्यांनी. जे चरण आत्ता आपण म्हटलं, इतरांचा लेखा कोण करी. माऊलींसारखे सद्गुरू जर पाठीशी असतील, ज्ञानेश्वर महाराजांसारखे सद्गुरू पाठीशी असतील, तर इतरांचा लेखा कोण करी. अवघ्या 10 मिनिटांमध्ये मला शब्दपूजा संपवायची, अशीच लक्ष द्या. गुरु भेटायला पुण्य लागतं, गुरूंच्या जवळ टिकायला सेवा लागते, गुरुकृपेला भाग्य लागतं आणि गुरु ओळखायला नजर लागते. हो,
गुरु ओळखायला काय लागते? नजर लागते. ऐका, कितीही चांगला सत्पुरुष किंवा सद्गुरू भेटले, पण जर त्या शिष्याचं पाप थांबलं नाही तर तो सद्गुरूपाशी कधी टिकणार नाही, कधीच टिकणार नाही. ऐका, मी अतिशय नम्रतेनं, कुठलीही प्रौढी न मिरवता तुम्हाला सांगेल, परमार्थामध्ये सगळ्यात धोक्याचं काय असेल तर पाप आहे. हो, पाप पृथ्वीपेक्षा जड आहे. ऐका ऐका ऐका, पाप पृथ्वीपेक्षा जड आहे. पाप तलवारीपेक्षा धारदार आहे. पाप सुईच्या टोकापेक्षा अंकुचीदार आहे. पाप अग्नीपेक्षा दाहक आहे आणि पाप फेविकॉलपेक्षा चिकट आहे. हो, एकदा जर पापाचा चिकटा अंगाला लागला तर शेवटच्या श्वासापर्यंत ते सुटत नाही. फार विस्ताराचा विषय आहे, पण मला संकोच करून मांडायचा आहे. साधकानं जगात कोणालाच घाबरू नये. महाराजजी, आम्ही एरवी म्हणतो, संत, देव, आपले सद्गुरू आणि आपले आईवडील सोडले तर पोटाची भूक भागवण्याकरिता कोणालाही मुजरा करत बसू नका. अलीकडं माणसाच्या पाठीला कणाच राहिला नाही. हो हो, माणसं दिसतात पण पाठीला कणा राहिला नाही. जीवनात जो स्वाभिमान असतो ना, तो मराठी मातीचा स्वाभिमान गमावलेला दिसतो मला. म्हणून ऐका, चुकीच्या माणसाच्या चरणावर आपल्या आयुष्याचं समर्पण कराल तर केलेलं समर्पण सरपणात जमा होईल. काय होईल? केलेलं समर्पण सरपणात जमा होऊ नये असं वाटत असेल तर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचे पाय आपल्याकडून कधी सुटता कामा नयेत, कधीच सुटता कामा नयेत. म्हणून ऐका, बैलानं अंगावर गाडी ओढू नये म्हणून महाराज, शहाणा शेतकरी ती खिळीला काट टोचतो, त्याला काय म्हणतात? काय आहे का की ठाऊक कोणाला? नाही, त्याला काटमायनी म्हणतात बरं का. त्याला काय म्हणायचं? काटमायनी. बैलानं गाडी अंगावर ओढली तर ती खिळीला काट टोचलीत, खिळ टोचलीत, मानेला ती काटा टोचतो आणि रक्ताची चिळकंडी बाहेर पडते. मी का सांगत होतो की पाप असं आहे ना, ते 20व्या वर्षी एखाद्या जागेवर घडू द्या आणि त्या जागेवर तुम्ही 50व्या वर्षी जा, ती जागा टोचल्याशिवाय राहत नाही. ती जागा टोचते, ती जागा स्मरण करून देते, ती जागा त्याच्या मनाला मालिन्य आणल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा शब्द आहे का, पाप ठाके हिता आड, तुका म्हणे नाड, पाप ठाके हिता आड. खऱ्या सद्गुरूंच्या जवळ गेल्यानंतर साधकाला पापाला फुल स्टॉप देता आला पाहिजे, पूर्ण विराम देता आला पाहिजे आणि तो सर्व शक्तीनिशी सद्गुरूंच्या सेवेत रमला पाहिजे. संपलं माझं कीर्तन. मला एक छोटासा दृष्टांत सांगायचं आणि वाणीला विराम द्यायचा आहे. सज्जन हो, अंतःकरणामध्ये श्रद्धा नावाची शक्ती अशी आहे की अंतःकरणात श्रद्धा असेल तर भिकाऱ्यात सुद्धा साधू दिसतो. काय म्हणतो मी? अंतःकरणात श्रद्धा असेल तर भिकाऱ्यात साधू दिसतो आणि अंतःकरणात श्रद्धा नसेल तर साधूच भिकारी दिसतो.
हो, साधूच भिकारी दिसतो. काय कृष्ण भगवंताचे श्लोक आहेत बघा. तत्पर संयतेंद्रिय श्रद्धा लभते ज्ञानम ज्ञानीनस्तत्. तत्पर संयतेंद्रिय आत्मसुखाचिया गोडिया विटे जो का सकळ विषया जयाचे ठाई इंद्रिया मान नाही. म्हणून सद्गुरूंच्या जवळ टिकायचं असेल तर सेवा पाहिजे. आणि ऐका, सद्गुरूंना ओळखण्याची नजर पाहिजे. छोटासा दृष्टांत, नवीनच एक जण परमार्थाला लागला आणि गुरूंच्या जवळ प्रवचन ऐकायला जाऊ लागला. गुरूंच्या प्रवचनामध्ये गुरूंना एक अशी सवय, प्रवचन सुरू केलं की त्यांना पान खायची सवय. कोणाला कोणती सवय असं सांगता येत नाही. हो, गुरूंना पान खायची सवय. गुरूंना पान खाल्लं, बोलाय सुरुवात केली, तोंडातील थुंकी पुढं बसलेले त्या शिष्याच्या अंगावर पडायला लागली. प्रवचन होऊ दिलं आणि प्रवचन झाल्यानंतर सगळी लोक गेली आणि शिष्य गुरूंच्या जवळ जाऊन नम्रतेनं हात जोडून म्हटला, बाबाजी, माझी विनंती आहे, तुमचं प्रवचन चांगलं आहे पण प्रवचनात तेवढं पान खाऊ नका. बघा ना माझा अंगावरचा शर्ट सगळा लालबुंद झालेला आहे. विठ्ठल, सगळा शर्ट लालबुंद झालेला आहे. काही करा, फक्त एवढं करा. आता येतोय का आवाज? एवढं करा की पान खायचं तेवढं सोडून द्या. बरं का, पान खायचं सोडून द्या. गुरुला राग आला आणि गुरुनं सांगितलं, काल प्रवचनाला आला आणि आज मला उपदेश करायला लागला. हे मला चालणार नाही. तू कोण मला शिकवणार ना? आपल्या ग्रामीण भाषेमध्ये कानामागून आलीन तिखट झाली, अजिबात चालणार नाही. मी सांगतो तेच खरंय. स्वतःच्या चुकीचं समर्थन करण्याकरिता गुरु शिष्याला काय बोलले आहे का? ते म्हटले, अरे गुरुच्या तोंडातून पडलेली थुंकी ही थुंकी नसते, ती गुरुच्या तोंडातून पडलेलं गंगाजल असतं. हो, गंगाजल. दुसऱ्या दिवशी तो शिष्य प्रवचनाला येताना रस्त्याच्या कडेला एक हाडाचा तुकडा पडला होता. चैतन्य, हाडाचा तुकडा पडला होता, तो खिशात टाकून आणला. गुरुनं प्रवचन द्यायला सुरुवात केली आणि बोलण्याकरिता तोंड जसं उघडलं तसं खिशातला हाडाचा तुकडा गुरुच्या तोंडात टाकला. तोंडात काय टाकलं म्हणून गुरुनं तोंडातला हाडाचा तुकडा काढला. शिष्यावर रागावले आणि ते म्हटले, तोंडात काय टाकलं? गुरु महाराज, तोंडात वेगळं काही टाकलं नाही. 3 दिवसापूर्वी माझी आजी वारली. आजी देवाघरी गेली आणि आजी जिवंत असताना मला सारखी म्हणायची, मला एकदा तरी गंगा दर्शन घडव, एकदा तरी गंगा दर्शन घडव. परंतु तिचं काय गंगा दर्शन घडलं नाही. आता 3 दिवसापूर्वी ती वारली, तिला गंगा दर्शन नाही, पण कमीत कमी तिची आस्थीला तरी गंगा दर्शन घडावं म्हणून तुमच्या तोंडात टाकली. मी का बोललो? गुरु ओळखायला नजर लागते. ऐका, छोटासा दृष्टांत 2 मिनिटाचा. गुरु सांगतील तसंच वागावं. विठ्ठल विठ्ठल. स्वतःच्या मनानं गुरूंच्या पुढं वागून चालत नाही. गुरु सांगतील तेच खरं. माझंच खरं म्हणण्यापेक्षा गुरु सांगतील ते खरं म्हणावं परमार्थात. गुरुवरी तात्या म्हणजे बंडा तात्या बरं का, ते म्हणतात, कायम कीर्तनात म्हणतात, माझंच खरं माणसानं म्हणण्यापेक्षा खरं ते माझं म्हणायला शिकावं. बरं का, खरं ते माझं.
कृष्ण भगवंताचे गुरु श्रवण, त्यांचं नाव आहे संदीप, आणि दुसरे सुद्धा गुरु त्यांचं नाव दुर्वास. आले कृष्ण भगवंताच्या भेटीला, ऐका, आणि दर्शनाला, भेटीला, दर्शन देण्याकरिता आले. आणि भेटीला आल्यानंतर कृष्ण परमात्मा सामोरं गेले. मोठा माणूस घरी आला ना तर दारात येऊन जरा सामोरं जावं, येईल त्याच्या पद्धतीनं, असं आपल्या संस्कृती नाही बरं. आल्यानंतर कमीत कमी शास्त्र बोलतं 9 पावलं तरी त्याला सामोरं जावं, आणायला जावं. हो, 9 पावलं तर कमीत कमी आणायचा. कृष्ण भगवंत दर्शनाला गेले, आणायला गेले. निवासस्थली त्यांची व्यवस्था केली. आणि दुर्वास ऋषींना कृष्ण भगवंताला आज्ञा केली, मला भूक लागली आहे. कृष्ण परमात्मा म्हटले, तुम्हाला काय आवडेल? मला खीर बनवलेली आवडेल. अन्नपूर्णेमध्ये आज्ञा केली, पटकन खीर बनवा. खीर तयार झाली, कारण 11 वाजून 11 मिनिटं झाली होती. क्या बात. खीर तयार होण्यात उशीर नव्हता, आता उपयोगाचा नाही. खीर तयार झाली, दुर्वास ऋषींच्या पात्रावर खीर वाढली. शिष्यासह सगळे प्रसादाला बसले. ऐका, तृप्त होईपर्यंत खीर घेतली. 2 फूट मागं सरकले आणि तसे झोपी गेले. जसे झोपी गेले तसे 1-2 तास विश्रांती घडली. जागे झाले, पुन्हा स्नान केलं आणि कृष्ण परमात्म्याला पुन्हा हाक मारली. देव पुन्हा हजर आणि विचारलं, अगोदर बनवलेली खीर जरा घरात शिल्लक आहे का? कृष्ण भगवंताच्या अंगावर काटाच उभा राहिला. मगाशीच खीर वाढली आणि आता जर शिल्लक नसेल तर करायचं काय? कारण हे दुर्वास आहेत. पुन्हा पळत स्वयंपाकगृहात अन्नपूर्णेत गेले. पण देवाच्या भाग्यानं पातेल्यामध्ये थोडी कपभर खीर शिल्लक होती. एकदम थोडी कपभर. तशीच खीर आणली, गुरूंच्या पुढं मांडली. कृष्ण भगवंताला वाटलं पुन्हा भूक लागली कोणास ठाऊक. पण दुर्वास ऋषींना भूक लागली नव्हती. दुर्वासांनी सांगितलं, आणलेली खीर आहे ना ती मला खायची नाही, मग मी सांगतोय तसं कर. आणि काय सांगितलं? दुर्वासांनी सांगितलं, कृष्णा, ही सगळी खीर तुझ्या अंगाला लावून घे. हो, काय सांगितलं? संपूर्ण अंगाला ही खीर लावून घे. गुरु पुढं काय बोलता येत नव्हतं. सगळी खीर अंगाला लावून घेतली. पण देवाला वाटलं, गुरुनं दिलेला प्रसाद पायाला कसा लावायचा? हो, गुरुनं दिलेला प्रसाद अंगाला लावण्यापर्यंत ठीक आहे, पायाला कसा लावायचा? कृष्ण कन्हैयानं, कृष्ण चकोरचंद्रानं तो खिरीचा प्रसाद पायाला लावला नाही. आणि ऐका, श्रीमद भागवताच्या कथांमध्ये याचा उल्लेख येतो. निजधाम गमनाला, म्हणजे कृष्ण भगवंत ज्यावेळी निजधामाला गेले ना, नेमके त्याच प्रसंगाला भिल्लानं बाण सोडला आणि तो बाण देवाच्या इतर कोणत्याच अंगाला लागला नाही. ज्या तळपायाला, अंगठ्याला खीर लावली नव्हती त्याच भागाला तो बाण लागला आणि देवाचा देह, लौकिक देह सुटला. दृष्टांत संपला आणि कीर्तन सुद्धा संपलं. मी काय सांगितलं? गुरुच्या पुढं वागताना गुरु सांगतील तसंच वागायचं, स्वतःच्या मनानं वागायचं नाही. इतरांचा लेखा कोण करी? माझे गुरु आहेत ना, हे राजेत राजे. अहो, राजाची पत्नी जशी घरात तेल मीठ संपलं म्हणून शेजाऱ्याच्या दारात जाऊन कधी हात पसरणार नाही, तसे माझे गुरु आहेत. जो निवृत्तीनाथांचा शिष्य होतो त्याच्या आयुष्यात साधनेकरिता, उद्धाराकरिता कोणाच्या दारात जायची गरज पडत नाही. इतरांचा लेखा कोण करी?
हा दृष्टांत दिला, पण या दृष्टांतामध्ये माऊलींना त्रुटी वाटली. काय त्रुटी वाटली? राजाची पत्नी कधीच कोणाच्या दारात घरातलं सामान संपलं म्हणून जाणार नाही, पण त्या पत्नीला कधी ना कधीतरी दुसऱ्याच्या दारात जाऊन उभं राहावं लागतं. निदान मतदानाला तरी जावं लागतं. 5 वर्षातून एकदा तरी तिला गल्ली बोळातून फिरावं लागतं. मग या दृष्टांतात कमतरता वाटली. मग पुढचा दृष्टांत दिला. का येऊने त्याला सांगा जोजी, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. का येऊने त्याला सांगा जोजी. असे गुरु कोण आहेत? ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली राम तुकाराम झालेली ही शब्दपूजा परमात्म्याच्या चरणी, सकल संत मांद्याळीच्या चरणी, संपूर्ण टाळकरी वृंद, दोन्हीही मृदंगरत्न म्हणजे वडीलधारी पेटी मास्तर, विनेकरी आणि पुढं बसलेलं देवस्वरूप माऊली स्वरूप श्रोतृवृंद, श्रवण, आर्णव, विराज, विठ्ठल आणि चैतन्य या बाळांना माऊलींचा म्हणजे पुढं बसलेल्या सगळ्याच माझ्या ज्ञानोबरांच्या प्रिय लेकरांना माऊलींचा आशीर्वाद प्राप्त व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आज एवढ्या मोठ्या मांद्याळीत कीर्तन करणारा मी वारकरी नाही, पण तुमची माझ्यावर कृपा झाली असं मला म्हणावं लागेल. मजवरी कृपा बहुतांशी. आणि तुम्ही मला या मोठ्या देखण्या उत्सवामध्ये उभं केलं आणि माझं कौतुक केलं. मी सगळ्यांच्या चरणी विनम्र भक्तिभावानं नतमस्तक होतो. आपलं काय नाव देवा? हां, संत वामनभाऊ संस्था. नाव काय तुमचं? जनार्दन महाराज. जनार्दन. तुमची सिस्टीम खूप चांगली, बरं खरंच चांगली, मनापासून कौतुक करावं अशी सिस्टीम. रात्री मी सेवा बारामतीला केली, बरोबर बारामतीला, आणि योगायोगानं तिथंसुद्धा उत्तम सिस्टीम लावली होती आणि मी त्या सिस्टीमवाल्यांचं तोंड भरून कौतुक केलं. आणि रात्री कीर्तन झाल्यानंतर बारामतीच्या सिस्टीमवाल्यानं मला 2000 रुपये दक्षिणा दिली. तोंड पाडू नका, मला काय अपेक्षा नाही बरं का. सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय.